नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठ BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाच्या मागील वर्षाची प्रश्नपत्रिका त्याच्यावर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. बघा मित्रांनो, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण येणाऱ्या परीक्षामध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतील, प्रश्नाचं स्वरूप काय असणार आहे, काठिण्य पातळी काय असणार आहे, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिले गेले हे आपल्याला समजतं. आणि त्याच उद्देशाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण MMP या विषयाचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका त्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहे. बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च-एप्रिल 2025 म्हणजे 13 मे 2025 रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण गुण 40. बघा, जास्त उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ. खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. एकूण 8 मार्कासाठी हे प्रश्न आहे. 8 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 1 मार्क, अशा पद्धतीने 8 मार्क या प्रश्नाला आहे. पहिला प्रश्न यामध्ये बघा, टिंबटिंब ही मानव निर्मित आपत्ती आहे. पूर, भूकंप, युद्ध वरीलपैकी नाही. बघा, यामध्ये काय विचारलं आपल्याला, मानव निर्मित आपत्ती. पूर हे नैसर्गिक आहे, भूकंप हे देखील नैसर्गिक आहे. तर राहिले का यामध्ये युद्ध. युद्ध जे हे आहे, युद्ध हे मानव निर्मित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, युद्ध. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, कायझन ही संज्ञा सर्वप्रथम टिंबटिंब साली वापरण्यात आली. ऑप्शन बघा अगोदर 1991, 1986, 1951 आणि 1958. बघा मित्रांनो, कायझन ही जी संज्ञा आहे ती जपानी व्यवस्थापन पद्धतीमध्ये येते. म्हणजेच जपानमध्ये सर्वप्रथम 1986 साली मासाकी इमाई यांनी त्यांच्या कायझन द की टू जापनीज कॉम्पिटिटिव्ह सक्सेस या पुस्तकातून ही संज्ञा लोकप्रिय झाली आहे. म्हणून याचं उत्तर आहे 1986. ठीक आहे, 1986 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी, टिंबटिंब ही समारंभाची वैशिष्ट्ये आहेत. श्रम प्रधानता, परंपरा, निश्चित वेळापत्रक आणि वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो बघा, शक्यतो अशा प्रश्नाचं उत्तर हे नेहमी वरीलपैकी सर्व असतं. लक्षात ठेवा, कधी कधी वेगळं पण असू शकतो, पण अशा प्रकारचा प्रश्न आले की त्याचं उत्तर एक लक्षात ठेवण्यासारखं वरीलपैकी सर्व हे असतं. तर बघा, समारंभाची वैशिष्ट्ये श्रमप्रधानता आहे, परंपरा आहे आणि निश्चित वेळापत्रक पण लागतं आपल्याला. म्हणजे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी, चौथा प्रश्न, टिंबटिंब ही शोधलेल्या चुका व त्याची कारणे प्रतिबंधित करणारी एक कार्यपद्धती आहे. बघा, चौथा प्रश्न, सिक्स सिग्मा, कायझन, पोकायोक वरीलपैकी नाही. तर बघा मित्रांनो, एक जपानी संकल्पना आहे ज्याला आपण पोकायोक असं म्हणतो, पोकायोके. तर त्याच्यामध्ये काय बघा, त्याला आपण एरर प्रूफिंग म्हणजे चुका दाखवणं ही एक अशी पद्धत आहे. त्यामध्ये कामातील चुका शोधून ती पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना यामध्ये शोधली जाते. म्हणजे चुका होऊ नये व त्यासाठी योग्य उपाय त्यामध्ये शोधले जातात. म्हणजे ही पोकायोके अशी एक जपानी व्यवस्थापन पद्धती आहे. पुढे बघा, 5वा प्रश्न या ठिकाणी, टिंबटिंब हे जपानी व्यवस्थापन पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अर्धवेळ रोजगार, पूर्णवेळ रोजगार, अजीवन रोजगार आणि वरीलपैकी नाही. तर बघा मित्रांनो, जपानमध्ये काय केलं जातं, कर्मचाऱ्यांना अजीवन रोजगार म्हणजे कायमस्वरूपी त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून कर्मचारी किंवा कामगार हे आत्मविश्वासाने काम करतात.
ठीक आहे. पाचवं उत्तर आहे अजीवन रोजगार. पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6. आपत्ती व्यवस्थापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. अ, दीर्घकालीन, अल्पकालीन, दोन्ही अ आणि ब आणि वरीलपैकी नाही. तर बघा ह्याचं जे उत्तर आहे आपत्ती व्यवस्थापन हे जे आहे दीर्घकालीन देखील आहे आणि अल्पकालीन देखील आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही अ आणि ब. ऑप्शन क्रमांक सी. पुढे बघा प्रश्न 7वा या ठिकाणी. टिंबटिंब म्हणजे प्रक्रियेतील दोष दूर करून ग्राहकांच्या अपेक्षित वैशिष्ट्यानुसार वस्तू व सेवा पुरवणारी पद्धत होय. तर बघा यामध्ये 7वा प्रश्न ऑप्शन बघा सिक्स सिग्मा, पोकायोके, कायझन वरीलपैकी नाही. तर अशी एक व्यवस्थापन पद्धती आहे ज्याला आपण सिक्स सिग्मा असं म्हणतो. ही एक व्यवस्थापन पद्धत ज्याच्या माध्यमातून वस्तूमधील दोष कमी करून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने वस्तू आणि सेवा उत्पादन करण्यावर त्यामध्ये भर दिले जाते. म्हणजे ग्राहकांना जे अपेक्षित आहे ग्राहकांचं समाधान ज्याच्यामध्ये आहे त्यानुसार वस्तूमध्ये उत्पादन केली जाते. ज्याला आपण सिक्स सिग्मा असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षित वैशिष्ट्यानुसार ग्राहकांना काय हवं आहे त्यानुसार वस्तू तयार केल्या जातात. ऑप्शन क्रमांक ए सिक्स सिग्मा. पुढे बघा 8वा प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8. कामातील चुका, वाढती गैरहजेरी, वरिष्ठांच्या आदेशाचा अनादर ही टिंबटिंब तणावाची लक्षणं आहेत. शारीरिक, मानसिक, वर्तणुकीय आणि वरीलपैकी नाही. तर बघा त्याला आपण वर्तणुकीय असं म्हणू शकतो. बरोबर आहे. कारण चुका, वाढती गैरहजेरी, वरिष्ठांचं आदेश न पाळणं हे वर्तणुकीच्या माध्यमातून आपण दाखवतो. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्तणुकीय. पुढे आणखी काय प्रश्न बघूयात आपण जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचे असतील. प्रश्न पहिल्यातलं ब बघा. खालील संकल्पना स्पष्ट करा. 4 मार्कासाठी हे प्रश्न आहे. पहिला आहे निसर्ग निर्मित आपत्ती आणि दुसरा आहे कायझन पद्धतीची वैशिष्ट्ये. ठीक आहे. 2 मार्काला एक प्रश्न आहे. असे 2 प्रश्न 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पुढे प्रश्न क्रमांक 2 प्रश्न दुसरा लहान टिपा लिहा कोणतेही 2 6 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला एकूण 2 प्रश्न लिहायचे 3 मार्कासाठी एक प्रश्न आहे. ठीक आहे. सिक्स सिग्माचे महत्व, बाह्य स्रोत, व्यवसाय प्रक्रियेचे लाभ आणि हॉटेल व्यवस्थापनाचे महत्व या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी तिसरा प्रश्न समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय आणि समारंभ व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट करा. एकूण 10 मार्काला हा एकच प्रश्न तुम्हाला लिहायचं आहे. पुढे प्रश्न 4 खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 12 मार्कासाठी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. त्यापैकी आपल्याला जे सोपं वाटतं आणि जे आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल ते प्रश्न आपण लिहायचं आहे. प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे आपत्ती निवारणातील अवस्था किंवा टप्पे स्पष्ट करा किंवा ताण नियंत्रणासाठी उपाययोजना स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्हीपैकी एक प्रश्न जे तुम्हाला सोपं वाटतं त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम 3rd इयर सेमिस्टर 6 MMP आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं थोडक्यात विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.